नमस्कार मैत्रिणींनो, आज काय नवीन. आज बघा आपण लहान बाळासाठी रंगीबेरंगी दुपटं बघणार. तसेच बघा मी इथं शिल्लक राहिलेले ब्लाऊज पीस कपडे होते, म्हणजे याचा छान असा आपण बनण्यात आयडिया करावी. इथं बघा वेगवेगळे कपडे राहिले होते, मी त्याचे जसे छोटे छोटे तुकडे काढून घेतले आहेत. इथं बघा मी पोस्टरच्या मापानुसार व्यवस्थित छान छोटे तुकडे काढून घेतलेले आहेत. उंची बघा मी इथं 9 इंच घेतलेले आहे, रुंदी 7 इंच घेतलेली आहे. तुम्ही मापानुसार घ्या. शिल्लक राहिलेले कपडे होते म्हणून मला हवे ते रंग मी असे घेतलेले आहेत. बघा तुम्हाला हवे ते रंग काय वेगवेगळे व्यवस्थित तर घेऊन एका आपण जोडून आपण असं छान असं दुपटं शिवणार. बघा इथं मग दुसरं मी व्यवस्थित शिल्लक राहिलेले ब्लाऊज पिसाचे कपडे होते ना, ते बघा मी व्यवस्थित असं 5 लेअर ठेवून घेतले एका वेळेस. ह्याची बघा मी उंची घेतलेले 18 इंच, रुंदी 22 इंच. तुम्हाला जेवढं माप पाहिजे त्या मापानुसार असं व्यवस्थित घ्या. आणि आता हे बघा आपण चला टिच करूया. इथे व्यवस्थित कपडे एका वेळी ठेवून आपण पहिल्यांदा शिलाई देऊन घेणार आहोत. तुम्हाला जवळ लांब अंतर पाहिजे तेवढं असं तुम्ही शिलाई देऊन घ्या. उभ्या तिरक्या अशा रेषा पाहिजे असं शिलाई करून घ्या. मी उभी रेषा बघा अशी देऊन व्यवस्थित कपडे धरताना व्यवस्थित एकत्र धरा, जेणेकरून आपला कपडा कुठेही मागे पुढे होणार किंवा शिलाई व्यवस्थित थोडं अंतर असं आपण उभे आडवे असे टिच करून घेणार आहोत. व्यवस्थित धरताना फक्त कपडे व्यवस्थित चारही एकत्र धरायचे आणि टिच करून घ्यायचं. म्हटलं शिल्लक राहिलेले ब्लाऊज पिसाचे कपडे होते, त्याचा म्हटलं छान आपण काहीतरी उपयोग करूया. मग म्हटलं छान असं बाळासाठी आपण दुपटं शिवूया. तर बघा आपले शिल्लक राहिलेले ब्लाऊज पिसाच्या तुकड्यांचा आपल्याला प्रश्न पडतो का आता आपण त्या तुकड्यांचं काय करायचं. मग आपल्याकडे तसे पडून राहते ते आपण असं छान असं वेगवेगळं उपयोग करू शकतो. छान टिपिंग बॅग शिवू शकतो किंवा पर्स वगैरे असं. इथं बघा मी एक्स्ट्रा राहिलेला कपडा कटिंग करून घेतला, टिच करून झाला. तर बघा रंगीबेरंगी कपडे मी एका वेळेस ठेवून आपण जोडून घ्यायचं. कपडे काढताना व्यवस्थित एका एक मापाने काढून घ्या आणि व्यवस्थित ठेवून बघा त्याला आपण शिलाई देऊन परत आपण त्याला दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. आता दुसरा कपडा व्यवस्थित असा घ्यायचा, त्याच्यावरती दुसरा ठेवायचा. व्यवस्थित असा ठेवून पहिलं व्यवस्थित टिच करून घ्यायचं. टिच करून झाले की मग त्याला दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे जेणेकरून कपडा मागे पुढे होणार नाही. व्यवस्थित हो असं त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन झाली. आता हे दोन्ही कपडे जोडलेले व्यवस्थित एका एक ठेवून आपण आता ह्याला शिलाई देऊन घेऊया. जसं सांगितलं तसं व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आणि दाब शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे कपडा व्यवस्थित बसतो. असं शिलाई देऊन झालं. आता जिथं मागं पुढे झालं असेल तिथं व्यवस्थित एक लेवल कटिंग करून घ्यायचं, जेणेकरून कपडा मागे पुढे होणार नाही. आता दुसरा असं स्टिच करायला घेणार आहोत. सरळ कपडा व्यवस्थित ठेवायचा, त्याच्यावरती कपडा ठेवायचा, व्यवस्थित दोन्ही कपडे धरून शिवून घ्यायचं. पहिला पण व्हिडिओ मी टाकलेला की दुपटं शिवून त्याचा गोट केलेला तसा होता. तर हा दुसरा प्रकार आहे बघा, रंगीबेरंगी छान असा. आता दाब शिलाई देऊन झालेला. आता दुसरा कपडा आपण त्याला व्यवस्थित असा जोडून घेऊया. माझ्याकडे भरपूर शिल्लक राहिलेले कपडे होते म्हणून म्हटलं त्यातनं छान असा उपयोग करा म्हणून बघा रंगीबेरंगी कपडे घेऊन मी असं व्यवस्थित ठेवून घेतले. आता दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई दिल्यामुळे व्यवस्थित छान असं बसतं बघा. आणि लहान मुलांना धागा वापरता रंगीबेरंगी धागा वापरायचा, मॅचिंग नाही वापरायचा, त्यामुळे छान लुक येतो बघा. व्यवस्थित आता सगळं टिच करून झालेलं आहेत. तुम्ही मापानुसार घ्या, तुम्हाला रंगीबेरंगी कपडे पाहिजे तेवढे. आता मी खाली एक व्यवस्थित 3 लेअर कपडा आणि वर 3 लेअर असा कपडा व्यवस्थित उलटी बाजू आपल्याकडे करून सरळ बाजू एक एक ठेवून बघा व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. कपडे असे जॉईन करून झाले आहेत बघा, किती छान दिसत आहे. परत आता दुसरं असंच ठेवून घ्यायचं. मी इथे 3 लेअर करणार आहेत. मी जरा मोठेच तुकडे काढलेले आहेत. व्यवस्थित अगोदर जोडून घेऊया. व्यवस्थित कपडे धरून व्यवस्थित जोडून घेतले की आता त्यावरून दाब शिलाई देऊन घेऊया. व्यवस्थित अशी दाब शिलाई देऊन घ्यायची. आपण शिल्लक राहिलेल्या कपड्यातनं टिपिंग बॅग असं छान पर्स वगैरे आपण छान वेगळं काय पण असं आयडिया करू शकतो. असं तिन्ही व्यवस्थित असं बघा कपडे जोडून झालेले आहेत बघा. इथं मी छोटे छोटे शिल्लक राहिलेले कपडे घेतले, त्याचे आपण गोंडे करणार आहोत बघा. गोंडे लावण्यासाठी मध्ये मध्ये चारी साईडने व्यवस्थित असं कपडे गोंडे लावणार. इथं मग मी चौकोनी कपडा घेतलेला आहे, त्याचा गोंडा करून आपण व्यवस्थित असं असं त्रिकोणी फूल केलेलं आहे. त्रिकोणी फूल करताना कोणा शिलाईच्या बाजूला करायचा, म्हणजे फूल आपलं बाहेर आलं पाहिजे व्यवस्थित असं. चारी साईडने व्यवस्थित असं आपण लावून घेणार गोंडे.
तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल. फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्यवस्थित असा गोंडी लावून झालेले आहेत. व्यवस्थित जे आपण चारी कपडे व्यवस्थित शिलाई देऊन घेतलेले ते ठेवून घेतलेले आहे. त्याच्यावरती मी दुसरा एक अजून छान असा मी कपडा लावून घेणार आहे. हा वरून कपडा लावलेला तो बाहेर येण्यासाठी लावलेला आहे वरच्या साईडनं. जो आपण रंगीबेरंगी कपडे शिलाई मारून घेतलेला व्यवस्थित कपडे जोडून घेतलेले इथे आतल्या साईडला सरळ बाजू ठेवल्याने उलटी बाजू आपल्याकडून चारही कपडे व्यवस्थित धरून घ्यायचे. जे पहिले आपण दुपट्यासाठी 4 कपडे व्यवस्थित असं टिच केलेले त्याच्यावरनं दुसरा एक कपडा ठेवला त्या मापानुसार आणि रंगीबेरंगी कपडा ठेवून व्यवस्थित चारही कपडे धरून व्यवस्थित असं आपण शिलाई देऊन घेणार आहोत. गोंडे बघा व्यवस्थित आत सारून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपले त्या शिलाईमध्ये येणार नाहीत. व्यवस्थित बघा असं शिलाई देऊन घ्यायचं. तिन्ही साईडने व्यवस्थित छान शिलाई करून द्यायचं. एका साईडने फक्त जागा ओपन ठेवायची, जेणेकरून आपल्याला तो कपडा व्यवस्थित बाहेर ओढता आला पाहिजे. बघा किती छान उपयोग होतो. काय काय कसं आपल्याला काय प्रश्न पडतो, काय कराय कपडा काय करा, पण असं छान आपण त्याचा भन्नाट उपयोग करू शकतो. व्यवस्थित बघा शिलाई देऊन घ्यायची. कपडे व्यवस्थित चारी धरायचे, म्हणजे जेणेकरून आपला मागे पुढे कपडा होणार नाही. आता आपण डबल शिलाई देऊन घेऊया. डबल शिलाई देऊया व्यवस्थित सांगले तसं शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपला कपडा मागे पुढे होणार नाही. बघा आता शिलाई देऊन झाली आहे. जिथं आपण ओपन बाजू ठेवल्या तिथनं व्यवस्थित असं आपण आतल्या साईडला धरून बाहेर काढून घेऊया. बाहेर काढून जे आपले टोकं आहेत ना ते व्यवस्थित आपण कशाच्या साह्याने तरी व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचं. टोकं काढून झाले की बघा आता आपण जी ओपन राहिलेली बाजू ती डबल आत फोल्ड करायची आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची, जेणेकरून हे ठेवलेलं ओपन म्हणजे आपल्याला बाहेर काढता येईल. का असं व्यवस्थित आतल्या साईड व्यवस्थित डबल घडी करून घ्यायचं, म्हणजे धागे निघणार नाहीत. व्यवस्थित असं आता चारी साईडनं आपण पूर्ण टिच करून घेणार आहोत, म्हणजे शिलाई देऊन घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित छान फिनिशिंग वगैरे खूप छान दिसतं. व्यवस्थित बघा गोंडी लावल्यामुळे किती छान लुक आलेलं आहे. कसं पहिल्या महिला अशा अजूनसुद्धा गोंडीला वगैरे असे लहान बाळा दुपट्यांना गोंडे लावायचे किंवा टोकूचे शिवले आपण कापडे की त्याला गोंडे लावते, त्यामुळे छान वाटतं. अजूनसुद्धा गावाकडे बघा गोधडी वगैरे शिवले की गोधडीला चारी साईडला असं गोंडे लावले जातात. बघा व्यवस्थित असं चारी साईडनं गोंडे लावून स्टिच करून झाले. तर बघा रंगीबेरंगी आपलं दुपटं पण किती छान झालेलं बाळासाठी. बघा घरगुती साहित्यातनं बघा किती छान झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा. पहिला आपण गोट लावून शिवलेला हा असा रंगीबेरंगी शिवलेला आहे. व्यवस्थित बघा जरी तुम्हाला हवा असेल तर मोठ्या साईजमध्ये किंवा छोट्या साईजमध्ये शिवू शकता. बाय बाय, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया.